पवन मुक्तासन करताना त्यांची ती पायल केवढ्यानी हसली, मला नाही आवडलं. मला काय माहित का दात काढत होती ती. स्वतःच तर मेलीचं अंग वळत नाही, कडकच्या कडक आहे नुसती लाकडासारखी, आणि दुसऱ्यांना मोठं पिदी पिदी हसता येतं. तिच्या आईनी सांगावं ना तिला. बघा वेणी, पवन मुक्तासनचा अर्थ काय? पवन मुक्तासन, पवन मुक्तासन. अहो मग पवन मुक्त होणारच ना. झाला असेल कुणाचा, माझा, कुणाचाही, सगळ्यांचाच व्हायला पाहिजे पवन मुक्त. त्यात हसलं तर कसं होणार? हा, मग ती काय हसल्यामुळे आज सगळ्या बायका क्लासमध्ये पोटा आवळू घेत होत्या पवन मुक्तासन करताना. म्हणजे सगळ्या आसनाचा अर्धा वेळ ती तिच्या त्या योगा मॅटची सुरळी सरळ करण्यात घालवते. तिने ती मॅट अंथरली की ती सुरळी पुन्हा गोल 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 गोल, मग ती पुन्हा सरळ करणार, पुन्हा गोल 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 गोल, ती पुन्हा सरळ करणार, पुन्हा गोल. हेच करते ती क्लासमध्ये अर्धा वेळ. तिच्या आईनी सांगावं ना तिला. हो, आजच पूर्ण झालं 365 डेज ऑफ योगा चॅलेंज. माझं होतं ना, हो 3.5 वर्ष लागली. अहो नाही, त्या पवन मुक्तासनातून सर्वांगासनात गेल्या, सर्वांगासनातून हलासनात गेल्या, आणि मग हलासनातून त्या हलेच नात. आम्हाला सगळ्यांना काळजी. काउंटिंग दिलं मी, पण त्या काही खाली यायच नात. मग थोड्या वेळाने कळलं त्यांचा पूर्ण स्थितीचा वेळ वाढलाय. मग होतच प्रश्नच नाही. परवाच्या मीटिंगमध्ये मी बोलायला सुरुवात केली की फुस 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 आवाज यायला. मला कळलंच त्यांनी कशाचा आवाज येतोय. मी पुन्हा बोलायला सुरुवात केली जरा बघून, पुन्हा फुस फुस फुस. मग कळलं ह्या वहिनी कपालभाती करत होत्या. नाही करा, पण मी योगाबद्दल बोलताना माझी मीटिंग मी सांगताना त्याच वेळी त्यांना कपालभाती करायची. अगो बाई नाही, खरंच मी जराही वेळ घालवत नाही. खरंय. पिक्चर पाहायला गेली ना की शीतली प्राणायाम असतो माझा. ओंकार ही शांतपणे करण्याची गोष्ट आहे, जोर लावून करण्याचीच नाही. त्या वहिनी, त्यांना मी सांगितलं, त्या कशा ओंकार करत होत्या. ओम ओम ओम. अरे हो, खरंच काही वाढवून सांगत नाही मी. बाजूच्या बिल्डिंग मधला ओंकार खाली आला, कारण त्याला त्याचे मित्र ओम म्हणतात. वरून मलाच म्हणतात मी शिकवलं.